श्री स्वामी समर्थ. तर आपल्या चॅनेलवर आपण जी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सिरीज चालू केली होती ते आता समाप्त होत आहे. ही सिरीज चालू केल्यापासून आज अखेर तसेच सर्व दत्तभक्तांबरोबरचा प्रवास हा खूपच अनमोल होता. दत्तभक्त तर सर्वजणच आहेत, पण ज्या दत्तभक्तांच्या नशिबात ही स्वामी सेवा होती त्यांच्याकडून ही स्वामी सेवा पूर्णपणे मनापासून झाली. चरित्रामृत सिरीज कोणीही वाचो, पण ती ऐकणाऱ्यांना किंवा वाचणाऱ्यांना त्याचा लाभ देऊन जाते. श्रीपाद प्रभूंचा उपदेश सर्वांनी मन लावून ऐकून घेतला. ही माझ्याकडून झालेली एक दत्तगुरूंची सेवाच होती. या सेवेचे फळ हे मी माझ्याबरोबर तुम्हा सर्वांनाही मिळावे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आता या ग्रंथाचा जो ग्रंथ पारायण महिमा आहे तो ऐका. प्रभू म्हणाले, मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा अक्षर ग्रंथ महाग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. संस्कृत ग्रंथ महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात राहून साधकांना दिव्य शब्द ऐकू येतील. तेलुगू अनुवाद बापूर्यांच्या 33व्या पिढीत उदयाला येईल. या ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. तू 3 वर्ष इथेच राहा. मी तुला तेजोवलयाने दर्शन देईन. तू रचलेला हा श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ 3 वर्षाने येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीला माझ्या पादुकांजवळ ठेव.